मराठी कलाविश्वात सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्राचे लाडके भावजी म्हणून ओळखले जाणारे आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याच्या लग्नाची, ज्याची बातमी आता पक्की झाली असून त्याची होणारी जीवनसाथी आहे लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री पूजा बिरारी। ही बातमी राजश्री मराठीने दिलेल्या रिपोर्टनुसार समोर आली आहे आणि मराठी मनोरंजन विश्वात वाऱ्यासारखी पसरली आहे। सोहम बांदेकर हा आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा असून तो स्वतः निर्माता म्हणून काम करतो। त्याच्या नावाने बांदेकर कुटुंबाचं प्रोडक्शन हाऊस आहे, ज्याच्या अंतर्गत स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेली ठरलं तर मग ही मालिका गाजत आहे। तर दुसरीकडे पूजा बिरारी ही 29 वर्षांची पुण्याची अभिनेत्री असून ती सध्या येडं लागलं प्रेमाचं या मालिकेत मंजिरीची मुख्य भूमिका साकारत आहे, ज्यात तिच्या अभिनय आणि सौंदर्याचं नेहमीच कौतुक होत असते। आणि आता बांदेकर कुटुंबाची सून होणार म्हणून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सोहम आणि पूजाच्या लग्नाची चर्चा याआधीही अनेकदा झाली होती, पण सोहमने प्रत्येक वेळी उत्तर देणे टाळले होते। मात्र आता ही बातमी पक्की झाली असून दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत। चाहत्यांना आता उत्सुकता आहे की सोहम आणि पूजा कधी प्रेमात पडले, त्यांची भेट कशी झाली आणि लग्नाचा मुहूर्त कधी आहे। पूजा बिरारी ही मूळची पुण्याची असून तिचा जन्म 9 ऑगस्ट 1996 रोजी झाला आहे, म्हणजे 2025 मध्ये ती 29 वर्षांची आहे। तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि नंतर मराठी टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण केले। तिची पहिली मालिका साजना ही झी युवा वाहिनीवर 2018 मध्ये आली, ज्यात तिने रमा ही भूमिका साकारली। त्यानंतर 2021 मध्ये स्टार प्रवाहावर स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत ती दिसली, ज्यातून तिला खरी ओळख मिळाली आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले। सध्या ती येडं लागलं प्रेमाचं मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत असून विशाल निकम सोबतची तिची जोडी प्रेक्षकांना आवडत आहे। पूजा सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह आहे। इंस्टाग्रामवर तिचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी जोडलेली राहते। पूजाने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी टीव्ही विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे। तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या नैसर्गिक अभिनयाचे कौतुक होते। स्वाभिमान मालिकेने तिला घराघरात पोहोचवले आणि आता येडं लागलं प्रेमाचं मधून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे। पूजाचे शिक्षण पुण्यातील मार इव्हानिओस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले असून ती एक उत्तम मॉडेलही आहे। तिच्या करिअरमध्ये तिने अनेक आव्हाने पेलली, पण तिच्या मेहनतीने यश मिळवले। आता सोहमसोबतच्या लग्नाच्या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये उत्साह आहे। सोहम बांदेकरबद्दल बोलायचे तर तो आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा आहे। आदेश बांदेकर हे मराठी टीव्हीचे लोकप्रिय होस्ट आहेत, ज्यांना भावजी म्हणून ओळखले जाते। ते होम मिनिस्टर सारख्या शोचे होस्ट आहेत आणि मराठी सिनेमातही काम केले आहे। सुचित्रा बांदेकर ही अभिनेत्री असून तिने हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे। तिचा पहिला मराठी सिनेमा फूल 3 धम्मार होता आणि तिने बाई पण भारी देवासारख्या सिनेमातही भूमिका साकारल्या आहेत। सोहमने आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकून कलाविश्वात पदार्पण केले। त्याने सोहम प्रोडक्शन्स नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले असून ललित 205 सारख्या शोचे प्रोडक्शन केले। नंतर त्याने अभिनयातही पाऊल टाकले। स्टार प्रवाहावर नवे लक्ष या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर डेब्यू केला, ज्यात पोलिसांच्या कर्तृत्वावर आधारित कथा होती। सोहमने बाई पण भारी देवा सिनेमात गेस्ट रोल केला असून तो निर्माता, लेखक आणि अभिनेता म्हणून काम करतो। सोहमचा जन्म मुंबईत झाला असून त्याने वीजी वजे केळकर कॉलेजमध्ये आर्ट्सची पदवी घेतली। तो डॉग लवर आहे आणि क्रिएटिव्हिटी ही त्याची इंटेलिजन्स असल्याचे तो म्हणतो। त्याच्या इंस्टाग्रामवर तो नेहमीच फोटो शेअर करतो। आता सोहमच्या लग्नाच्या बातमीने बांदेकर कुटुंबात आनंद आहे। आदेश आणि सुचित्रा यांना नेहमीच चाहते सोहमच्या लग्नाबद्दल विचारतात आणि त्यांना होणारी सून कशी हवी असा प्रश्न विचारतात। आता पूजा बिरारी ही त्यांची सून होणार असल्याची बातमी आली आहे। राजश्री मराठीने शेअर केलेल्या पोस्टनुसार सोहम आणि पूजा लवकरच लग्न करणार आहेत, मात्र अद्याप आदेश, सुचित्रा, सोहम किंवा पूजाने अधिकृत घोषणा केलेली नाही। तरीही सोशल मीडियावर चाहत्यांनी अभिनंदन, मस्त जोडी, खूप गोड आहे ही अशा कमेंट्स केल्या आहेत। मराठी मनोरंजन विश्वात अशा लग्नांच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात आणि सोहम पूजाची जोडी ही एकदम परफेक्ट दिसते, कारण दोघेही टीव्ही विश्वातील आहेत। सोहम प्रोडक्शन करते तर पूजा अभिनय। कदाचित त्यांची भेट मालिकांच्या सेटवर किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये झाली असावी, पण याबद्दल अद्याप माहिती नाही। चाहते उत्सुक आहेत की त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, कधी ते प्रेमात पडले आणि लग्नाचा मुहूर्त कधी आहे। 2025 मध्ये ही बातमी आली असून कदाचित लवकरच लग्न होईल। बांदेकर कुटुंब हे मराठी कलाविश्वातील प्रख्यात कुटुंब आहे। आदेश बांदेकर यांनी अवघाची संसार आणि अवंतिका यासारख्या मालिकांमध्ये काम केले। ते विश्वास सिनेमात मृणाल कुलकर्णी सोबत दिसले
आणि होस्ट म्हणून ते अतुलनीय आहेत. सुचित्रा बांदेकर यांनी बालाजी टेलिफिल्म्सच्या हम 5 मधून डेब्यू केला आणि मराठी सिनेमातही सक्रिय आहेत. त्यांचे लग्न 1990 मध्ये झाले असून सोहम हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. सोहमने प्रोडक्शनमध्ये घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग सारख्या मालिकांचे काम केले. त्याचे अभिनय करिअर नवे लक्ष्यपासून सुरू झाले, ज्यात पोलिसांच्या जीवनावर फोकस होता. सोहमने लिंक्डइनवर स्वतःला प्रोड्युसर म्हणून दाखवले आहे आणि मुंबईत राहतो. पूजा बिरारीच्या करिअरबद्दल अधिक माहिती घेतली तर तिने 2018 मध्ये साजणामधून डेब्यू केला. त्यानंतर स्वाभिमान ने तिला स्टार बनवले. ही मालिका स्टार प्रवाहावर आली आणि तिच्या भूमिकेने प्रेक्षकांना प्रभावित केले. सध्या ती येडं लागलं प्रेमाचं मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत असून विशाल निकमसोबत तिची जोडी प्रेक्षकांना आवडत आहे. पूजा विकीमध्ये तिचे वय 29 सांगितले आहे. ती मुंबईत राहते आणि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे. तिच्या चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. लग्नाच्या बातमीने ते एक्साइटेड आहेत. आता सोहम आणि पूजाची लव्ह स्टोरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. कदाचित ते मालिकांच्या सेटवर भेटले असतील किंवा कॉमन फ्रेंड्सद्वारे, पण अद्याप डिटेल्स नाहीत. 2025 मध्ये ही बातमी आली असून लवकरच अपडेट्स येतील. बांदेकर फॅमिलीची ही खुशीची बातमी आहे. आदेश आणि सुचित्रा 1990 पासून लग्नात आहेत आणि आता त्यांना नातवंडे मिळतील अशी अपेक्षा. मराठी इंडस्ट्रीमध्ये या लग्नाची चर्चा आहे आणि चाहते शुभेच्छा देत आहेत. ही जोडी दीर्घकाळ सुखी राहो ही सदिच्छा.